आणि म्हणून शिंदे साहेबांची ती योजना पुढे ती कंटिन्यू चालू राहिली. आता त्याच्यामध्ये श्रेयवाद घेण्याची जी योजना ज्यांनी चालू केली त्याचंच नाव राहणार. धरण कोणी बांधलं तर धरण बांधणाऱ्यांचंच नाव राहणार आहे. त्याच्यानंतर कोण कालव्याला पाणी सोडलं त्याचं नाव कसं राहील. आणि म्हणून लाडकी बहीण याचं सगळं श्रेय शिंदे साहेबांना जाते. कारण त्याच्या अगोदरसुद्धा कोण कोण मुख्यमंत्री होते त्याच्यावर आम्ही बोलणार नाही, कारण सगळी युतीत आहेत. आपापल्या काळात घ्यायला पाहिजे होती. आणि म्हणून ह्यात लाडक्या बहिणीचं सगळं श्रेय एकनाथजी शिंदे साहेबांचंच आहे. म्हणून लाडक्या बहिणींच्या बाबत लोक बराचसा त्याच्यामध्ये दर महिन्यालाच पैसे मिळतात. छोटे मोठे त्याच्यामध्ये कोणी मागासवर्गीय त्याच्यामध्ये पाहिला नाही, APL BPL पाहिला नाही. तिथं सगळ्यांना सरसकट बहिणींना जातपात पाहिला नाही, मुस्लिम हिंदू पाहिलं नाही, सगळ्या सकट त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. तर मग काय वातावरण थोडं कसं, मुख्यमंत्रीवर काल झालेलेच आहे, सभा मोठी सभा झालेली आहे, मग वातावरण काय असेल, चित्र काय वाटतं 16 तारखेला? सभा मोठ्या झाल्या तर, रॅली मोठी झाली तर बरेच हल्ली प्रिपेड या रॅली त्याची आपण पाहतो बघत असतो, लोक मजा घेत आहेत. आणि म्हणून इथं रॅली झाली, सभा झाली, लोकांच्या मनामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवारचा पक्ष दोन्ही नेते काम करणारे आणि म्हणून काम करणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे असं मतदारांचा इथं सोलापूरचा निर्णय आहे. विशेषतः पलीकडे ज्यांच्याकडे ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, या सोलापूर शहरामध्ये 3 आमदार आहेत. आता त्या आमदारांकडे कित्येक असे त्यांचे उमेदवार आहेत, त्यांच्याकडे जे गुंडगिरी पार्श्वभूमी असलेले त्यांचे उमेदवार आहेत, त्यांची नावं संपूर्ण सोलापूर शहरवासियांना माहिती. त्यांना तडीपारच्या नोटीस नाही. पण आपल्याला जिंकायचं आहे भाजपला, तर भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला पाहिजे. तर विरोधकांचे कार्यकर्त्यांना कसा त्रास देता येईल, छोट्या मोठ्या शिल्लक कारणावरून सुद्धा त्याला तडीपारच्या नोटीस, जवळजवळ 53 लोक कार्यकर्त्यांना त्यात नोटीस देण्यात आली. एक तर कार्यकर्ता रॅलीतनं जात होता, तर त्याच्या घरी 10-12 मतं आहेत आणि तो समजल्यानंतर त्याला पाठवून जाऊन पोलिसांनी त्याला नोटीस दिली की 2 महिने तुम्ही सोलापूर शहरामध्ये यायचं नाही. थोड्या वेळानंतर ती घरीमध्ये रडायला घरची लोक लागल्यानंतर परत त्याला इथं स्थानिक आमदारांना फोन केला आणि त्याला बोलून घेतलं, गळ्यात त्याच्या शेलापट्टी घातली आणि त्याचं तडीपार रद्द झालं. असं काय त्याच्यामध्ये काय चालवत असतील. आजही आमच्या कार्यकर्त्यांना, रॅलीत कार्यकर्त्याला घबराट झाली पाहिजे म्हणून रॅलीत होण्याच्या अगोदर इथल्या पोलिसांनी त्याला नेऊन बसून ठेवलं. आम्ही सांगितलं त्यांच्यावरती गुन्हे पाहिजेत, काहीतरी त्यांनी काहीतरी रात्री अगोदर 2 दिवस रात्रीचं काहीतरी केलं पाहिजे. आणि भारतीय जनता पक्ष आजपर्यंत एक वेगळा पक्ष लोकांच्या मनामध्ये होता. आज तर या ठिकाणी यांची निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. महिलांनी तर लढलं, यांची महिला बिनविरोध झाली पाहिजे भारतीय जनता पक्षाची. म्हणून एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनसेचा एक युवक, 30 वर्षाच्या युवकाचा खून करण्यात आला. त्याच्यातले आज जेलमध्ये जे आरोपी आहेत ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. पण त्याच प्रभागामध्ये भारतीय जनता पक्ष जेलमधल्या आरोपीसाठी सुद्धा याचा खून केलाय. खून झालाय, त्याच्या घरामध्ये सांत्वन करायला गेले नाहीत, परंतु आपला उमेदवार जेलमध्ये, त्याला मतं मागायला सुद्धा भारतीय जनता पक्ष सगळं दिलं आहे. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आले होते. संपूर्ण राज्यामध्ये 29 ठिकाणी महापालिका आहेत, त्या निवडणुका चालू आहेत. त्याच्या 29 महापालिकेमध्ये फक्त सोलापूरमध्ये ती खुनाची घटना घडली. खरं तर त्याच्या घरी गेला पाहिजे. यात्रेत ही तर सिद्धरामेश्वरांची यात्रा ही दरवर्षी होतेच आणि म्हणून सिद्धरामेश्वरांचा ड्रेस घालून काही सिद्धरामेश्वर होत नाही. काल तो ड्रेस पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. तुकाराम महाराज संत होऊन गेले. खाली जीनची पॅन्ट आणि वरती संत तुकारामांचा ड्रेस घातला म्हणजे तुकाराम महाराज होत नाही ना. तसं काल ते ड्रेस घालावा, कुणी घालावा, आमचं कधी म्हणणं नाही. पण मी त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा ड्रेस पाहिला तर वरती टोपी होती ती आणि त्याच्यामध्ये तो ड्रेस होता आणि खाली बघा होतं त्यांचं जॅकेट आणि ते असे काय त्याच्यामध्ये सिद्धरामेश्वर महाराज नव्हते. तुम्हीच पत्रकारांनी ते टीव्हीला दाखवता, तर तुम्ही विचारायचं म्हणा हा ड्रेस घालण्याच्या बाबत ते कुणाचं हे नाही. संतांची टोपी घालून संतांसारखं राहिलं पाहिजे. एकेकाळी आपण काय काय म्हणतो, आपली काय काय भाषणं झाली तर सगळ्यांच्या मीडियाच्या माध्यमातून कोण कुणाला जेलमध्ये टाकतात, तर कोण कुणाच्या सोबत आहे, सगळं दिसतं. तर महापालिका जिंकण्यासाठी आपले काय पक्षाने काय मुद्दे आहेत, काय एम घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरून आज गोरगरिबांच्या जनतेसाठी आज त्या ठिकाणी मतदारांपर्यंत जात आहे. भारतीय जनता पक्षाने सांगितलं आमचं राज्य, आमचं सरकार, आम्ही सोलापूर सिटी ही स्मार्ट सिटी बनवू.
आज स्मार्ट सिटीमध्ये तुम्ही पत्रकार त्या ठिकाणी पाहताय ना धड रस्ता, 4-4 दिवस 8-8 दिवस पाणी येत नाही. तर तुम्ही पत्रकार, आम्ही त्याच्यामध्ये कार्यकर्ते आहोत. आता आश्वासन दिलेलं ना सर दिवसा म्हणजे कंटिन्यू पाणी पुरवठा करू असे आश्वासन बीजेपीकडून देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्या आधी पण सरकार तुमचं, महापालिकेवर पण सगळं तुम्ही, सगळं प्रशासन तुमचं, तुमचीच घोषणा आहे हर हर घर 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 जल. तर त्याच्यामध्ये 24 तास पाणी देणार, तुम्ही 8-8 दिवस पाणी देत नाही. 8 दिवस पाणी नाही दिलं आणि आंघोळ नाही केली नागरिकांनी, तर त्याच्या काय, 1 दिवस आंघोळ नाही केली तर अंगाला वास मारतो. 8 दिवस आंघोळ नाही केली तर माणसानं माणसाच्या कडेला जाताना सुद्धा ह्याला काय स्मार्ट सिटी म्हणतात का? आणि म्हणून आपण प्रगत जगा विज्ञानामध्ये जातो, इथे रस्ते नाही, लाईट नाही, पाणी नाही. काय असं मोठं आहे? काय कोणी केलं आणि आपण काय काय केलं त्याच्यामध्ये? अगदी पूर्वीचे जे शाळा होत्या, शाळा म्हणजे बांधल्या कोणी, बांधणारे कोण होते सगळं मला माहिती. सोलापूर शहराची महापालिका 1960 साली स्थापन झाली. ते 60 आणि 2025 65 वर्षामध्ये जे जुनी लोक या ठिकाणी होऊन गेली, त्यांच्या काळात कधी असे खून मुडदे पडले नाहीत. पण ह्यांनी स्वतःचा उमेदवार बिनविरोध आणण्यासाठी खून आणि मुडदे पडत असते. त्याचा फटका बसेल बीजेपीला असं वाटतं? तर त्याचा फटका मतदार वाट बघत आहेत. हे खून करून जीव घेऊन त्याच्यामध्ये अशी निवडणूक जर करत असतील तर यांचा धडा त्याच्यामध्ये शिकवणार. काय असेल सर चित्र 16 तारखेचा? 16 तारखेचं चित्र जे या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं त्यांची दंडेलशाही, त्यांची गुंडशाही, ते त्यांचा एका बाजूला पैसा, दुसऱ्या बाजूला सरकारच्या मधून पोलिसांच्या मार्फत होणारी दडपशाही, हे सगळं हे करता. अगदी मीडियावाला सुद्धा जर असं काय दाखवायला गेलं तर त्याचा कॅमेरा जप्त करेपर्यंत ते चालत असते. तर मीडियाने सुद्धा दाखवलं पाहिजे की काय खरं आहे, काय आहे. आज जर 53 जर इतर बीजेपी सोडून जर 53 जणांनाच नोटीस का जाते? राज्याच्या 29 महापालिकेमध्ये एकमेव सोलापूर महापालिका आहे, त्यातल्या इथल्या पोलीस विभागानं फक्त बीजेपी सोडून नोटीस बजावली. आणि ते मग जर एवढं चांगलं काम होतं तर मग तो बाळासाहेब सर्वोदयचा खून झाला का? तुम्ही मीडियाने विचारलं पाहिजे त्यांना की फक्त सोलापूरमध्ये विरोधकांचेच का 53 घेतले, तुमचे काय कोण नाही काय? तुम्ही काय सगळे संत आणि बाकीचे काय राक्षस?